घरचा तंत्र आणि घरचा वैद्य मराठी चॅनल 2 नंबर. मित्रांनो, तुम्हाला पांढरीच्या काठीचे आज भरपूर फोन येतात की मणी कशी बनवायची, काठी कशी वापरायची. रोज निदान मला 50-40 फोन येतात पांढरीच्या काठीचे. म्हणून परत एकदा म्हणलं मंत्र कोणता वापरायचा, मंत्र काय, मंत्र भेजे देणार आहे मी. मंत्र 2-3 मंत्र सांगणार आहे शेवटला. तुम्ही ही व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघून घ्या आणि काठीची सर्व माहिती सांगणार आहे. कुणी कुणी मध्ये काठीला सिंदूर कसं लावायचं पाठीमाग, तर सिंदूर बी एक आपली लावलेली काठी आहे बघा. सिंदूर लावलेली एक काठी आपल्याकडे एक 1.25 फुटाची आहे बघा. एक हो का, एक 1.25 फुटाची 1.5 फुटाची एक काठी आहे. सिंदूर लावून आपण काय केले, पूजेला असे उभी ठेवलेली असते असे. तर सिंदूर बी लावलेली काठी, ह्याचा बी मंत्र सिंदूर कसा लावलाय, कशी पूजा करायची, कोण दिवशी पूजा करायची, काठी कवा काढायची, मुहूर्तावर कुठल्या काढायची, डोंगरातून आणताना कुठल्या मुहूर्तावर काढायची, घरी कुठं आणायची, कशी पूजा करायची, घरात कशी बांधायची, पूजाला कुठं ठेवायची, तिजोरीत कुठं ठेवायची, किशेत कशी ठेवायची, गाडीला कशी लावायची, फॅक्टरीला कशी लावायची, सर्व माहिती ह्या पांढरीच्या काठीची देणार आहे. कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघून लगेच फोन करू नका. व्हिडिओ बघून 5 वेळा 4 वेळा आधी व्हिडिओ बघा आणि मग फोन करा. काही काही लोक काय करतात, व्हिडिओ चालू केला की लगेच फोन करतात. कारण काय असतं, व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली असते की व्हिडिओ बनवताना सर्व एका कागदावर लिहून घेतलेलं असते कुठला कुठला मंत्र कसं करायचं. तुम्ही जर अचानक मला काही फोनवर लगेच केलं, मला काही लगेच तुम्हाला प्रश्नाचे उत्तर भेटत नाहीत का. मी कुठं गाडीवर असन, बाहेर असन, इकडे तिकडे माणसात असन, माणसात काही गोष्टी बोलता येत नाहीत. म्हणून तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितला तर व्हिडिओमध्ये फायदा होतो की सर्व लिहून दिलेलं असतं व्हिडिओमध्ये. आता एक जणांना म्हणले तुम्ही व्हिडिओ मध्ये लिहून दाखवता, अरे बाबा एवढा व्हिडिओ बनवायचा म्हणजे लिहूनच सगळं व्हिडिओ बनावा लागतो. अचानक आपण काय बोलायचं, ही पण तेवढंच खरं आहे मित्रांनो. आज तुम्हाला पांढरीच्या काठीची पूजा कशी करायची, सिंदूर कसा लावायचा, सर्व माहिती सांगणार आहे मित्रांनो. तर पहिल्यांदा सांगतो तुम्हाला की घरामध्ये कशी ठेवायची, पूजाला कशी ठेवायची. तर काय करायचं मित्रांनो, आता अशी काठी आहे, हिचा 1.25 इंचाचा तुकडा काढायचा. आता देवावर 1.25 इंचाचा तुकडा उभा पूजेला ठेवायचा. अगर 1-1.5 फुटाचा पूजेला ठेवला तर चालतंय, 1.5 फूट 1 फूट 1.25 फूट. तर त्याला पूजेला ठेवताना मित्रांनो त्याचा बी काही मंत्र उच्चार करायचा. कवा तर अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, गोकुळाष्टमी असेल, पुष्य नक्षत्र, गुरुपुष्य नक्षत्र, दिवाळी, शिमगा, होळी, पाडवा, अशा चांगल्या मुहूर्तावर आणि प्रत्येक अमावस्याला ह्या काठीची पूजा करायची. तर त्याचा मंत्र वापरायचा प्रत्येक अमावस्याला. तर प्रत्येक अमावस्याला जे पूजाला ठेवली त्याचा एक मंत्र तुम्हाला मी म्हणून दाखविणार आहे. तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मधात व्हिडिओ बघून फोन करू नका कृपया, कारण फोनवर तुम्हाला उत्तर भेटणार नाही. तुम्हाला मी जरी फोन केला तर म्हणतो परत तुम्ही व्हिडिओ बघून मला कॉल करा. तर काय करायचं मित्रांनो, अशी काठी घ्यायची, ओरिजिनल चांगल्या प्रकारचा सिंदूर घ्यायचा. तुम्हाला सिंदूर एक अशी वस्तू आहे मित्रांनो, सिंदूर आणि गोडे तेल जर तुम्ही ह्याला लावलं तर एक ऊर्जा पकडून राहायचं काम करत असते. म्हणून मूर्तीला सिंदूर लावलेलं असतं. तर ह्याचा मंत्र तुम्हाला कसं सर्व कामासाठी चालणार सांगतो तुम्हाला. अरे अरे बिरा बिरान, अरे अरे बिरा जा रे घरा, बिराने दिली काठी आम्ही जातो गुरापाटी, मोर खावे मोर आवे, आवे मोर आवे आवे मोर, दुःख तुझी काय खोड, दुःख तुझी काय खोड, चंद्र सूर्याची आज्ञा सोड, राम लक्ष्मणाची आज्ञा सोड, चंद्र सूर्याची आज्ञा आणि राम लक्ष्मणाची आज्ञा सोड, आणि तुझ्या गुरुची आज्ञा सोड छू. असं म्हणित ह्याला काय करायचं मित्रांनो, सिंदूर लावायचा. 108 वेळा होईल असं किती वेळा बी. तर ही सिंदूर तुम्हाला पूजाला, मला घरावर. अजून एकदा मंत्र हळूहळू तुम्हाला म्हणून दाखवतो दम्माने. अरे अरे बिरा बिरा जा रे घरा, बिराने दिली काठी आम्ही जातो गुरापाटी, आवे मोर खावे मोर, आवे मोर खावे मोर, दुःख तुझी काय खोड, सूर्यचंद्राची आज्ञा सोड, राम लक्ष्मणाची आज्ञा सोड छू. छू म्हणत ह्याच्यावर असं काय करायचं मित्रांनो, सिंदूर लावून घ्यायचा. सिंदूर लावून घेतला ही सुकू द्यायचा सिंदूर. आणि ही प्रत्येक पौर्णिमा अमावस्याला जर केलं तुम्ही, पातळ काय करायचं, नारळाचं एक ब्रश तयार करायचा, एक गोडे तेलात हातांना असं लावित लावित मंत्र म्हणायचा. मंत्र म्हणला की शेवटला अशी फूक मारायची आणि अशी सुकू द्यायची. आणि ही काठी तुम्हाला काय करायची मित्रांनो, देवावर ठेवायची. ह्याच्यापासून काय होईल,
नकारात्मक शक्ती आलं गेलं काही गुरुमुखी मंत्र आहे, ही कुठं पुस्तकात तुम्हाला भेटणार नाही, काही नाही. ही एकदम ओरिजिनल आणि गुरुमुखी मंत्र ही कुणाकाला दिलेला असतो, ही पिढ्यानं पिढ्या मोरी आलेला. तर हीच पुन्हा काय करायचं मित्रांनो, ह्याच मंत्राची आपल्याला अलग अलग उपयोग करायचे. एकच मंत्र आहे पण तुम्हाला कामं अलग अलग करायची. तर कामं काय करायची अलग अलग. ही झाली तुमची काठी देवाऱ्यामध्ये पूजासाठी. ही भूत भैरव असा करणे कवटाळ घरातील नकारात्मक शक्ती एखाद्याला झाली, त्याच्या अंगावर अशी उतरली ना, अशी तरी चालते, अशी उतरायची आणि हीच मंत्र जप करायचा. त्याच्या डोक्यावर ठेवायची, ही मंत्र जप करते, त्याच्या अंगावर फूक मारायची. काठी आपण डोक्यावर ठेवली तिथं फूक मारायची. असं 21 वेळा जर केलं, त्याच्या अंगातलं काय नकारात्मक शक्ती, डोळ्यानं नाही दिसणाऱ्या शक्ती उलट पलट करतात, ही निघून जायला 5 मिनिटं निघून जातोय. ही तुम्हाला काठी वापरायला दुसऱ्याच्या शरीरात झालं, आपल्या घराचं संरक्षण झालं, काठी तुम्हाला संघ घेऊन जायला झालं, प्रत्येक तुम्हाला अशा आमुष्याला ह्याची पूजा करायची. ही झाली पूजा करायची. परत तुम्हाला दुसऱ्या काठीची कशी वापर करायचा ती सांगतो. अजून काय करायचं मित्रांनो, त्याच मंत्राचा वापर करायचा. तर ही आता आपण दरवाज्यावर कशी बांधायची ती बघू. आता पहिल्यांदा एक 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 टप्प्यात तुम्हाला सांगतो. आता दरवाज्यावर काय करायचं, याचा 1.25 इंचाचा तुकडा काढायचा. 1.25 इंचाचा तुकडा काढला की खालून अर्धी काठी ह्याच मंत्रानं जप करून त्याला सिंदूर लावून घ्यायचा. सिंदूर आणि गोड तेल चांगलं लावून घ्यायचं आणि ह्याचा 108 वेळा जप करून ह्याच्यावर फूक मारायची. असं जप करून फूक मारून ही काठी बाहेरून घ्यायची. बाहेरून घेतली की दरवाज्यावर अशी उभी लावायची, मधून लावायची, बाहेरून लावायची नाही, मधून लावायची. मधून लावली ही दरवाज्यावर लावायची झाली. परत काय करायचं मित्राचे, आपल्याला दरवाजाच्या बाहेरून बांधायची. हीच 1.25 इंचाचा तुकडा काढायचा. परत 1.25 इंच